हॅलो गाइज, वेलकम बॅक टू अ न्यू व्हिडिओ। आजच्या व्हिडिओत तुमचं स्वागत आहे ना। आजच्या व्हिडिओत तुम्हाला सांगणार आहे की तुमचं YouTube चॅनल ग्रो कसं करायचं आहे। तुम्ही YouTube चॅनल ओपन केले असेल आणि तुम्हाला समजत नसेल की मी आता चॅनल ओपन केले आहे, माझं चॅनल वरती कसं येणार, ग्रो कसं होणार, तर तुम्हाला तुमच्यासाठी हीच व्हिडिओ घेऊन आला आणि पूर्ण बघा, पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे। तुम्हाला काही सेटिंग्स पण सांगतो, त्याच्याने तुमचे व्हिडिओ व्हायरल व्हायचे चान्सेस आहेत। तर गाइज, माझ्या एक्सपिरियन्सने सांगतो, कारण 30 दिवसाआधी माझ्या चॅनलवरती 175 सबस्क्रायबर होते आणि तुम्ही विचार करत असेल की याचे सबस्क्रायबर एवढ्या लवकर आले कसे, म्हणून सांगतो ओमेरला सबस्क्राइब करा। तर गाइज, सबस्क्रायबर गेन होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राइब करायचं आणि काही ट्रिक्स सांगतो, त्याच्याने तुमचे सबस्क्रायबर तर गेन नाही होणार पण व्हिडिओ व्हायरल होणार। व्हिडिओ व्हायरल होतील तर तुमचे सबस्क्रायबर पण गेन होऊ शकतात। लाईक आता तुम्ही व्हिडिओ व्हायरल झाली तुमची एक पण आणि कोणाला वाटेल का हाई का यो भाई काहीतरी चांगलं सांगतोय, तर याला पण सबस्क्राइब करूया, कारण सबस्क्राइब केलं का आपली व्हिडिओ म्हणजे याची व्हिडिओ आपल्याकडे येत जाईल। त्यासाठी म्हणून सांगतो, पूर्ण व्हिडिओ बघा, याच्यावरती स्टेप बाय स्टेप सांगणार आहे की चॅनल ग्रो कसं करायचं, सबस्क्रायबर कसे वाढवायचे। तर टाइमपास न करून व्हिडिओला करूया स्टार्ट। हा तर गाइस, तुम्ही YouTube चॅनल ओपन केलेलं आहे पण तुम्हाला समजत नाही का आता माझे YouTube चॅनल ओपन आहे पण मी ग्रो कसं करू, त्याला ग्रो करण्यासाठी पण काही ट्रिक्स एका व्हिडिओत सांगेल। त्याआधी पूर्ण व्हिडिओ बघा पूर्ण, आणि जर का तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितली नाही तर तुम्ही काहीच करू शकत नाही। ही व्हिडिओ जर का तुम्ही ही व्हिडिओ बघत नाही तर तुम्ही वेस्ट ऑफ टाइम करताय। तर आपल्याला टाइमपास नाही करायचा आहे, एक व्हिडिओमध्ये सांगायचे की चॅनल ग्रो कसं करायचं आहे। तर यूट्यूबला 2 कॅटेगरी असतात, म्हणजे एक लॉंग व्हिडिओ असते, एक शॉर्ट व्हिडिओ असते। हा लेक्चर समजून मिसअंडरस्टँडिंग करा नको, लास्टला पूर्ण सेटिंग सांगणार आहे ज्याच्याने तुमची व्हिडिओ व्हायरल होईल। त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा, पूर्ण व्हिडिओ बघतील तर पूर्ण सेटिंग सांगेल लास्टमध्ये। तर कोणालाही व्हिडिओ फालतूगिरी वाटत असेल तर आता सोडून जाऊ शकतात, काही कंपल्सरी नाही की व्हिडिओ बघा। आणि कोणाला खरं यूट्यूब चॅनल ग्रो करायचं आहे, खरं यूट्यूबर बनायचं आहे, ते पूर्ण व्हिडिओ बघा, तर तुम्ही यूट्यूबर बनू शकतात। तर गाइज, आपले कॅटेगरी 2 आहेत, एक आहे लॉंग व्हिडिओ, एक आहे शॉर्ट व्हिडिओ। शॉर्ट व्हिडिओ खूप कॅटेगरी आहे आणि लॉंग व्हिडिओमध्ये पण खूप कॅटेगरी आहे। जसं तुम्ही लॉंग व्हिडिओ करायला जातील तर तुम्ही ब्लॉग्स बनवू शकतात, शॉर्ट व्हिडिओमध्ये पण ब्लॉग्स बनवू शकतात। गेमिंगमध्ये जातील तर तुम्ही लॉंग व्हिडिओमध्ये करू शकतात, शॉर्टमध्ये पण तुम्ही करू शकतात। आणि दुसरी गोष्ट आहे, 3 कॅटेगरी सांगतो, त्याच्यात 3 कॅटेगरी जर का तुम्ही निवडली तर तुमचे व्हिडिओ 100% व्हायरल होणार। आणि पहिली कॅटेगरी आहे ब्लॉग्स। तर गाइस, पहिली कॅटेगरी आहे ब्लॉग्स। आजकाल 2025 मध्ये ब्लॉग्स खूप ट्रेंडिंगला आहे, खूप। तर तुम्ही ब्लॉग्स बनवत असेल तर कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही 100% तुमचं चॅनल ग्रो करणार आहे। तर दुसरी गोष्ट आहे ती आहे गेमिंग। दुसरी गोष्ट गेमिंग आहे, गेमिंग तुम्ही जर का करत असेल तर तुमचं चॅनल ग्रो 100% होणार। आणि तिसरी गोष्ट आहे टेक्निकल कॉन्टेंट, म्हणजे जसं मी आता बनवतोय की हा इंस्टाग्रामला फॉलोवर्स कसे वाढायचे, अजून लाईक कसे वाढायचे, कमेंट कसे वाढायचे, असं आहे। तर 3 असे कॅटेगरीचे व्हिडिओ व्हायरल होण्याचे चान्सेस आहेत। आणि जर का तुम्ही शॉर्ट क्रिएटर असेल तर तुमच्यासाठी बेस्ट ही व्हिडिओ राहणार आहे, कारण मी लास्टला एक अशी ट्रिक सांगणार जशी तुमची व्हिडिओ व्हायरल होऊ शकतात। तर सगळ्यात पहिला टायमिंग, जे पण कोण शॉर्ट क्रिएटर असेल त्याच्यासाठी मी टायमिंग घेऊन आलेला आहे। म्हणजे तुम्ही जर का शॉर्ट टाकत असेल तर तुम्हाला बेस्ट टायमिंग नाही आहे की माझी व्हिडिओ कुठल्या शॉर्टवरती व्हायरल होणार। तर सकाळचा टाइम 8 ते 10 यामध्ये तुम्ही टाका, तुम्हाला बेस्ट रिझल्ट भेटणार। चॅनल डाऊन असेल तर काही घाबरू नका, लगेच कोणीही वरती येत नाही, तुम्हाला ट्रिक सांगतोय ती बघा। आणि दुसरी गोष्ट म्हणजे 12 ते 2 मध्ये सेकंड टायमिंग आहे, आणि नंतर 6 ते 7 मध्ये हा बेस्ट टायमिंग आहे, आणि रात्री 12 ते 2 मध्ये या टायमिंगला तुम्ही फॉलो करा, तुमची रील व्हायरल व्हायचे चान्सेस राहतील। आणि दुसरी गोष्ट म्हणजे लॉंग व्हिडिओला असं काही टायमिंग नाही, तुमच्या मर्जीवर तुम्ही टाकू शकतात किंवा नाही टाकू शकत। आणि गाइज, तुम्ही ही शॉर्ट क्रिएटर असेल आणि तुम्हाला समजत नसेल की आपण शॉर्ट कसे म्हणजे व्हायरल करायचे, तर गाइज तुम्हाला काय करायचं आहे, आता तुम्ही 3 किंवा 4 मिनिटाची व्हिडिओ बनवत असेल तिकडे तुम्हाला फक्त 50 और 30 सेकंड, लास्टला 15 किंवा 30 सेकंडची व्हिडिओ बनवायची आहे। जर का तुम्ही असं करतील तर तुमचे व्हिडिओ शॉर्ट्स फील्डमध्ये यायला चालू होतील
आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे पण तुम्ही शॉर्ट व्हिडिओ अपलोड करतील तिकडे कॅप्शनमध्ये तुमचं जे काही कॅप्शन असेल ते तुम्ही टाकू शकता, तुमच्यावर आहे. आणि तिकडे कॅप्शन टाकल्यानंतर तुम्हाला तिकडे टाकायचं हॅशटॅग शॉर्ट्स. काय टाकायचं आहे? हॅशटॅग शॉर्ट्स. हॅशटॅग शॉर्ट्स झाल्यानंतर तुम्ही लॉंग व्हिडिओ टाकत असेल तर शॉर्ट व्हिडिओज आपल्यात आले. हॅशटॅग शॉर्ट्स टाकल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे स्क्रीन रेकॉर्डिंग दाखव. तिकडे बघा YT स्टुडिओ. सगळ्यात पहिले तुम्हाला जायचं आहे YT स्टुडिओमध्ये. YT स्टुडिओमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जे पण तुम्ही शॉर्ट टाकले असेल, लाईक मी आता हे शॉर्ट एक टाकलेला आहे आणि तुम्हाला हे व्हायरल कसं करायचं समजत नाही आहे, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. पेन्सिल आयकॉन दिसत असेल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर जे पण तुमचं कॅप्शन असेल ते टाकायचं आहे. आता मी माझं कॅप्शन इकडे टाकलेलं आहे. कॅप्शन टाकल्यानंतर खाली दिसत असेल कॅप्शन टाकल्यानंतर आपल्याला हॅशटॅग असं टाकायचं, हॅशटॅग शॉर्ट्स, एवढंच. हॅशटॅग शॉर्ट्स टाकल्यानंतर मेन प्रोसेस येते की आता आपल्याला टॅग्स पण लावायचे. टॅग्स मेन आहे. टॅग्स लावतील तर तुमचं चॅनल व्हायरल व्हायचे चान्सेस आहेत. तर टॅग्स आपल्याला क्लिक करायचं. टॅग्सवरती क्लिक केल्यानंतर जे पण आपलं यूट्यूबमध्ये जायचं आणि यूट्यूबमध्ये जे पण आपल्याला वाटत असेल आपलं चॅनल शॉर्ट्स आपल्याला व्हायरल करायचं तर जे पण आपल्याला येत असेल, आता आपलं व्हिडिओ आहे हाऊ टू अर्न मनी, तर पैसे कसे कमवायचे असं आपलं टॉपिक आहे. तर आपल्याला यूट्यूबला सर्च मारायचं हाऊ टू अर्न मनी. हे बघा इकडे खूप सारे कॅप्शन हे टॅग्स आलेले आहेत. तर आपल्याला ते कॉपी करायचे, इथे पेस्ट करायचे, तिकडे कॉपी करायचे, तिकडे पेस्ट करायचे, तिकडे कॉपी करायचे, इकडे पेस्ट करायचे, इतकं काम करायचं आहे. आणि हे सर्व प्रोसेस झाल्यानंतर आपलं मेन येते की ग्रो चॅनल कसं करायचं. तर गाईज मी एक व्हिडिओ सांगतो की ग्रो चॅनल कसं करायचं. तर तुम्ही लॉंग व्हिडिओ बनत असेल तर हे शॉर्ट्स व्हिडिओसाठी आता क्लिअर झालं. आता मेन आहे लॉंग व्हिडिओसाठी. तर लॉंग व्हिडिओसाठी तुम्हाला टॅग्स वगैरे लावायची काही गरज नाही. लॉंग व्हिडिओसाठी तुमची व्हिडिओ कितीही खराब असो मॅटर नाही, पण जे तुमच्या व्हिडिओचं थंबनेल आहे, थंबनेल डिसाईड करते का तुमची व्हिडिओ व्हायरल जाणार की नाही जाणार. जसं की तुम्हाला 2-3 थंबनेल दाखवतो बघा, 1 2 3 4. हे 4 इथे तुम्ही थंबनेल बघू शकतात की हे कुठल्या प्रकारे आम्ही डिझाईन केले आहेत. म्हणजे लोकांना बघायचं की हे थंबनेलच इतकी भारी आहे की व्हिडिओ किती भारी असेल असे विचार करताय. म्हणजे तुमची व्हिडिओ थंबनेलवरती आहे. थंबनेल तुमचं बेस्ट असेल तर तुमची व्हिडिओ ही व्हायरल होऊ शकते. तर नेक्स्ट येते की तुम्ही चॅनल. आता आपलं टॉपिक आहे चॅनल ग्रो कसं करायचं. तर गाईज मी जसं टायमिंग सांगितलं आहे तसं तुम्ही फॉलो करा. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला YT स्टुडिओमध्ये जायचं आहे. जसं तुम्ही व्हिडिओ अपलोड कसं करणार आहे माहिती आहे का, तुम्हाला यूट्यूबमध्ये जायचं आहे. यूट्यूबमध्ये गेल्यानंतर तुम्हाला शॉर्ट्सवरती अपलोड कसं करतात तुम्ही प्लसवरती क्लिक करून शॉर्ट्सवरती दाबायचं आहे. शॉर्ट्सवरती क्लिक केल्यानंतर जे पण आपलं शॉर्ट असेल ते त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तिकडे ॲड सॉन्ग. आता तुम्ही म्हणत असेल की याच्यावर मी तर बोलतो आहे, आता सॉन्ग कसं ॲड करणार. सांगतो तिथपर्यंत करा हो, तुमची जिम्मेदारी माझ्यावर आहे की चॅनल ग्रो करायचं आहे. तर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ॲड सॉन्गवर क्लिक केल्यानंतर जे पण आहे बघा इथे ट्रेंडिंग सॉन्ग आहे. ट्रेंडिंग सॉन्ग जे पण आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ओके करायचं आहे. आणि बघा तुम्ही आता विचार करत असेल की ॲड सॉन्ग झालं तर इथे नेक्स्टवर दाबायचं आहे. नेक्स्टवर दाबल्यानंतर आपल्या इथे सॉन्ग वाजतं आहे. तिकडे ऑप्शन दिसते बघा, त्याच्यावर क्लिक करून आपल्याला सॉन्ग 0 करायचं आहे आणि आपला व्हॉइस जास्त करायचा. तर ही प्रोसेस झाली. तर ही प्रोसेस झाल्यानंतर आपल्याला नेक्स्ट करून द्यायचं आहे. तर मी जे टायमिंग सांगितलं आहे त्याच टायमिंगवर शॉर्ट्स अपलोड करा. जसं सकाळी 8 ते 9 आणि दुपारी 12 ते 2 आणि 6 ते 8 आणि 12 ते 2 रात्री. हे जे शॉर्ट्सचे मेन क्रिएटर आहेत त्यांच्यासाठी अपलोडर आहे. आणि काही जर तुम्हाला तुम्ही विचार करत असेल की याचे सबस्क्रायबर असे कसे वाढले, तर काही सबस्क्रायबर वाढायची काही ट्रिक नाही आहे. तर काही ट्रिक आहे तर व्हिडिओ व्हायरल करण्याची. तुमचे व्हिडिओ व्हायरल झाले तर तुमचे सबस्क्रायबर गेन होतील. आणि तुम्ही विचार करत असेल की आता मला पण व्हायरल करायचे व्हिडिओ, टोटल मला सर्व सांगा की हे तुम्ही फक्त हे दिले आहे स्पीच दिले आहे, पण मला पूर्ण डिटेल पाहिजे. तर तुम्ही कमेंट करू शकतात, काही इश्यू नाही. आताच्या आता कमेंट करा. आणि या व्हिडिओमध्ये मी एका यूट्यूबरचं कमेंट मारा, कुठलाही यूट्यूबर कमेंट मारा की माझे चॅनल प्रमोशन करा. कारण आपल्या चॅनलवरती 909 सबस्क्रायबर आहेत. जसं आपल्या चॅनलवरती 909 सबस्क्रायबर आहेत तर यूट्यूबला तुमचे कोणाचे 10, 5, 50 काही सबस्क्रायबर असेल तर मला कमेंट करा की भाई माझं चॅनल प्रमोट कर. जसं मी या
या व्हिडिओवर यूट्यूब चॅनल तुमचं प्रमोट करेल, जसं की तुमचे सबस्क्रायबर वाढण्याचे चान्सेस राहतील. जसं मी जे पण यूट्यूबर आहेत त्यांना मी सांगेल की भाई या चॅनलला सबस्क्राईब करा. तर माझे 909 सबस्क्रायबर आहेत. तर 909 मधून 500, 300, 200, 100 जणी तुम्हाला सबस्क्राईब तरी केला ना, तर तुमचं काय वाईट जाणार आहे. प्रमोट करतील तर तुमचे सबस्क्रायबर वाढतील. तर म्हणून सांगतो, कमेंट करा. कोणाला एक कमेंट करायचं असेल तर तुम्ही बोलले आता तुम्ही विचार करत असेल का याने काहीच सांगितलं नाही सिक्रेट वगैरे. सिक्रेट कधी सांगत नाही, पण तुम्हाला सांगायचं असेल तर हे अलाउड नाही आहे यूट्यूबवर. तर गाईज तुम्हाला यूट्यूबचे नियम नाही माहिती असेल तर नियमसाठी पण कमेंट करा. आणि यूट्यूब चॅनल ग्रो कसं करायचं आहे ते पण करा. आणि तुम्ही शॉर्ट क्रिएटर असेल तर तुमच्यासाठी बेस्ट व्हिडिओही राहणार आहे. तुम्हाला 3 कॅटेगरी सांगितलेले आहे, तेच तुम्ही कॅटेगरी निवडा. मेन म्हणजे तुम्ही कॅटेगरी निवडतील तर तुमचे व्हिडिओ व्हायरल व्हायचे चान्सेस खूप वाढतील, खूप. तर गाईज आता पहिलं कॅटेगरी आहे ब्लॉग्स, सेकंड आहे गेमिंग आणि थर्डवाला आहे टेक्निकल. ते 3 कॅटेगरी सांगितले. 3 कॅटेगरीमध्येच तुम्ही व्हिडिओ बनवा. ते कुकिंग वगैरे याच्यात पडा नको. तुम्हाला कुकिंगची इच्छा असेल तर